महत्त्वाचे प्रश्न जो आहे तो बेरोजगार युवकांचा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने या असलेल्या युवक वर्गांच्या असलेल्या बेरोजगारीच्या बाबतीमध्ये एक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांची भरती थांबलेली आहे, पोलीस भरती थांबलेली आहे। वर्षानुवर्ष या प्रतीक्षेमध्ये असलेल्या युवकांना रोजगार मिळत नाही आणि त्याचबरोबर परीक्षा घेतल्यानंतर ती परीक्षा सुद्धा निपक्षपणाने होत नाही अशा प्रकारचा एक नाराजीचा सूर या असलेल्या युवा वर्गामध्ये आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या या औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्ही क्रांती केली असं सरकार बडेजाव करतं, परंतु प्रत्यक्षात या असलेल्या युवा वर्गाला नोकरी उपलब्ध होत नाही। त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या असलेल्या बुद्धिमत्तेला पॅकेजच्या नावाखाली, अप्रेंटिसशिपच्या नावाखाली त्या ठिकाणी खरेदी केलं जात आहे। कायमस्वरूपाची नोकरी हा विषय आता कायद्यातून बदल झाल्यामुळे एक अडचणीचा ठरलेला आहे। मला वाटतं की त्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आम्ही सगळेजण येत्या 27 तारखेला विभागवाईज आपण त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। खरं म्हटलं तर आंदोलनाची रूपरेषा आम्ही औद्योगिक क्षेत्राच्या असलेल्या MIDC, जिल्हाधिकारी कार्यालय या असलेल्या ठिकाणी आम्ही करणार होतो, परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन आम्ही त्यांना साधारणतः महिनाभराची मुदत देणार आहोत, जेणेकरून त्या ज्या जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील नवीन औद्योगिक क्षेत्र उभं राहत आहे, नवीन कंपन्या येत आहेत, सरकारने ठरवलेलं आहे की तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी द्यावी। त्या संदर्भामध्ये आदेश निघतात, GR निघतात, पण प्रत्यक्ष कृती होत नाही। म्हणून आम्ही या असलेल्या सर्वातून जशी काही लोकांनी तिरंगा रॅली काढली, पण आम्ही बेरोजगार एल्गार तिरंगा रॅली काढतोय। 6 डिव्हिजनमध्ये आम्ही तशा प्रकारची रॅली काढतोय। त्याचं नेतृत्व आमच्या पक्षाचे प्रत्येक प्रमुख करतील आणि हा आवाज उठवत असताना आम्ही शासनाला या बाबतीमध्ये मग शासकीय भरती असेल, जे अजून वर्षानुवर्ष झालेले नाही आहेत, मुलांची वय झाली परंतु त्या संदर्भात भरत्या होत नाही आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये इथल्या लोकांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळाला, त्याच जिल्ह्यात त्याला नोकरी उपलब्ध व्हावी म्हणून एल्गार आम्ही करतो। हे केल्यानंतर महिनाभरात जिल्हाधिकाऱ्यांनी या असलेल्या औद्योगिक क्षेत्रातल्या असोसिएशनची, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची, लेबर डिपार्टमेंटची एकत्रितपणे बैठक घेऊन निर्णय घ्यावा, नाहीतर मग आम्ही रस्त्यावर उतरून याहीपेक्षा मोठं आंदोलन करण्याची भूमिका आम्ही येत्या 27 तारखेपासून जाहीर करतोय। डिजिटल मीटर संदर्भात काय वाटतं, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे आणि कशाबद्दल? डिजिटल मीटर, स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे। मागे ज्यावेळेला सभागृहामध्ये चर्चा झाली त्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं की कोणालाही आम्ही जबरदस्ती करणार नाही, परंतु आता त्यांना प्रत्येकाला टार्गेट दिलं गेलेलं आहे। काही करून स्मार्ट मीटर लावायचे, लोक घरी नसतील किंवा काही नसलं तरी स्मार्ट मीटर लावतायत। आमची ज्यावेळेला चर्चा झाली होती त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की लोकांमधला जो काही संभ्रम अवस्था आहे, फार मोठ्या प्रमाणात बिलं येत आहेत, या बिलाच्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये जी काही शंका आहे ती दूर करण्यासाठी सर्वीकडे बैठका घेणं आवश्यक आहे। परंतु तसं न करता या असलेल्या स्मार्ट मीटरची जबरदस्ती केली जाते, याच्या विरोधामध्ये आमचा विरोध आहे। बिलं फार येत आहेत, पूर्वीच्या पेक्षा जास्त बिलं येत आहेत आणि तशा पद्धतीच्या त्रुटी ज्या आहेत ते जोपर्यंत या सरकारच्या आणि त्या खात्याकडून निराकरण होत नाही तोपर्यंत या स्मार्ट मीटरला विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे। आज हिंगणघाटमध्ये पुढील काळात राज्यभरात हे आंदोलन उभं केलं जाईल का? मागच्या काही कालावधीमध्ये आपण जर बघितलं असेल तर मागच्या कालावधीमध्ये आम्ही सगळीकडे जिथे जिथे होईल तिथे तिथे आंदोलनं केली होती। हिंगणघाटला मोठ्या स्वरूपामध्ये करण्याचा निर्णय आमच्या वांदिलेने तिथे घेतलेला आहे, म्हणून आम्ही सगळे आलेलो आहोत। निदान लोकांच्या मनामधला रोष रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न शरद पवार पक्षांचा असलेले कार्यकर्ते करतायत आणि त्याची व्याप्ती जनतेच्या असलेल्या प्रक्षोभाची निश्चितपणे करण्याचा भविष्यामध्ये आम्ही निर्णय घेतोय। गेल्या काही दिवसात आपले खासदार जे आहेत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटतात, PMशी भेटतात, काँग्रेसच्या पोटात कुठे दुखायला लागलेलं आहे। काल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटलं की आम्ही लक्ष ठेवून आहोत, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, कसं बघायचं याचा अर्थ काय काढायचा असेल? नाही, मागे सुप्रियाताईंनी त्याच्या बाबतीमधला खुलासा केलेला आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं की कुठल्याही परिस्थितीत विकासाच्या कामासाठी कोणत्या मुद्द्यावर गेले ते पण सांगितलं होतं। म्हणजे अगदी
काँग्रेसने याकडे लक्ष घेतलं पाहिजे की अण्णाभाऊ साठेंच्या असलेला भारतरत्न पुरस्कार द्यावा, असे वेगवेगळे विषय ज्यावेळेला घेऊन गेले त्यावेळेला समतेचा विचार देऊन पुरोगामी विचार घेऊन गेलेल्या असलेल्या ह्या आमच्या खासदारावर त्या चर्चा करताना काँग्रेसने वेट अँड वॉचची भूमिका केलेली आम्ही लक्ष ठेवून आहोत. मला वाटतं त्यांचं सूत्र कुठलं मला माहीत नाही, परंतु आम्ही ज्या वेळेला सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतो, मी त्या दिवशी सांगितलं अशा प्रकारचा संशय 2014 साली या राज्यामध्ये जर झाला नसता तर भाजपचं सरकार या सत्तेमध्ये या ठिकाणी आलं नसतं. उदय सामंत आज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे, तुम्ही जाणता? मला जी माहिती मिळाली आहे, जरंगे पाटलांनी जे काही गॅझेट, सातारा गॅझेट आणि इतर गॅझेटच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी करावी. आणि दुसरा एक मुद्दा त्यांचा उपस्थित झालेला आहे की ज्यावेळेला त्यांना आरक्षणाच्या बाबतीमधलं दाखले दिले गेले त्या दाखल्यामध्ये ते टिकले नाहीत अशा प्रकारचे त्यांचा संशय आहे. त्यामुळे त्यांची नाराजगी आहे आणि त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. इशारा दिल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्या काल अब्दुल सत्तार सुद्धा जाऊन भेटले. त्यामध्ये मला वाटतं एकनाथ शिंदेवर त्यांचा जास्त रोष यायला लागला की तुम्ही मला आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाची पूर्तता करत नाही याचा रोष आहे. त्याचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न उदय सामंत करत असतील मला वाटतं. परंतु या निर्णयाच्या संदर्भामध्ये दोन्ही समाजामध्ये जे काही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न आणि त्यांच्यात अंतर पाडण्याचा प्रयत्न मध्यंतरीच्या काळामध्ये महायुतीने केलेला आहे आणि त्याचे परिणाम आता हळूहळू त्या ठिकाणी समोर येत आहे. महायुतीच्या वतीने आज मुख्यमंत्री पहिल्यांदा समन्वय बैठक घेत आहेत सरकार स्थापन झाल्यापासून. काय वाटतं आता गरज पडली की काय? 100% महायुतीमध्ये एक वाक्यता नाही हे चित्र सातत्याने दिलेलं आहे. परवाच्या दिवशी सुद्धा एक आदेश काढण्यात आलेला आहे की मुख्यमंत्री इज बॉस. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे सगळे निर्णय घेत असताना मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेईल हा ज्यावेळेला निर्णय होतो. अनेक प्रश्न नाराजगीचे आहेत, एक वाक्यता नाही. कदाचित एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्यामुळे सुद्धा या असलेल्या सर्वांच्या बाबतीमध्ये एकमेकावर अशा प्रकारचे ॲलिगेशन करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता हा समन्वय करण्याचा प्रयत्न केला असेल तर याचाच अर्थ असा की त्यामध्ये आलबेल नाही. भंडाऱ्यामध्ये लहान मुलाच्या रुग्णाला आग लागलीचा इतिहास असताना आज परत अमरावतीमध्ये आयसीयू मध्ये स्फोट होऊन आग लागली, 3 लहान मुलं दगावली. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर राज्य सरकारने पूर्णपणाने सगळ्या रुग्णालयांना तशा नोटिसा दिल्या, काय काय प्रिकॉशन घ्यायचं हे सांगितलेलं असताना सुद्धा ते अधिकार राज्य सरकारकडे असताना सुद्धा जर अशा असलेल्या निष्काळजीपणामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडतात याचाच अर्थ फक्त घोषणा करायची आणि त्याची अंमलबजावणी करत नाही. यामध्ये नुसतं त्या रुग्णालयाला जबाबदार न धरता जे कोणी अधिकारी या संदर्भामध्ये दोषी आहेत, ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. एक मिनिट या विचारावर मला एक सांगायचं आहे. एक सेकंड तिकडे सरकवतो. बालक यांचा जो विभाग होता त्या ठिकाणी 3 बालकांचा मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आपल्याला माहित असेल की जानेवारी महिन्याच्या 2021 मध्ये भंडारा येथे सुद्धा शासकीय रुग्णालयामध्ये अशी घटना होऊन 10 बालकं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. त्यावेळेस शासनाने कमिटीचं गठन केलं होतं. एक वरिष्ठ अधिकारी प्रभात रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीचं गठन केलं होतं राज्य शासनाने त्यावेळेस. आणि त्यांनी आपला अहवाल ऑलरेडी दिलेला आहे सरकारला की अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे याच्या बाबतीतचा अहवाल शासनाकडे दिला असताना सुद्धा तो अहवाल धूळखाट पडलाय. त्या अहवालाबरोबर व्यवस्थित जर राज्य शासनाने पावलं उचलली असते तर अशा प्रकारची घटना अमरावतीला झाली नसती. त्याच्यामुळे जो अहवाल अजून पडलेला धुळका त्याच्या बाबतीत राज्य शासनाने योग्य ती पावलं का उचलली नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. सर, याच्या चौकशीची मागणी करणार का तुम्ही? गंभीर घटना आहे, गरीबाची मुलं आहे सगळी, बरोबर आहे ना. आणि आयसीयू मध्ये जर आग लागली एनआयसीयू मध्ये तर गंभीर प्रकरण.
असं आहे, अतिशय गंभीर घटना आहे म्हणून तर कमिटीचं गठन केलं होतं. पण कमिटीचं गठन करायचं, कमिटीचा अहवाल बोलवायचा आणि अहवाल तो जर पडून राहत असेल, त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर त्या अहवालाला काय अर्थ आहे? फक्त लोकांना दाखवायचं आम्ही कमिटी स्थापन केली म्हणून. या बाबतीत शासनाने खुलासा करायला पाहिजे आणि पुढील काळामध्ये जो अहवाल धुळकात पडलाय त्याच्यावर राज्यभरामध्ये योग्य ती पावलं उचलली पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडू नये. हिंदी में जानना चाहेंगे, अमरावती में जो घटना घटी है, छोटे बच्चों हुआ है, क्या कहना चाहोगे? इसमें ऐसी घटना भंडारा में भी हुई थी कुछ साल पहले. ऐसा है कि कल जो अमरावती में जो घटना घटी है उसमें 3 छोटे बालकों का उसमें निधन हुआ है. इसी प्रकार की घटना 2021 में भंडारा में भी हुई थी. उसमें वहां पे 10 बालकों का वहां पे मृत्युमुखी गिर गए थे. उसके बाद में राज्य शासन ने एक कमेटी का गठन किया था. एक वरिष्ठ अधिकारी है प्रभाग रांगडाले, इनके अध्यक्षता में एक कमेटी का गठन किया था. कमेटी ने अपना रिपोर्ट ऑलरेडी सरकार को दिया है, लेकिन वो रिपोर्ट अभी तक उसके ऊपर सरकार ने कोई भी कार्रवाई की नहीं. वो रिपोर्ट के ऊपर समझो सरकार कार्रवाई करती तो इस प्रकार की घटना जो अमरावती में घटी हुई है, इस प्रकार की घटना नहीं घटती. करके सरकार ने इसका खुलासा करना चाहिए. और जो अहवाल वहां पे शासन के दरबार में वहां पे कई महीनों से वहां पे पड़ा हुआ है, उसको बाहर निकाल के उसके ऊपर त्वरित कार्रवाई करना चाहिए, ताकि इस प्रकार की घटना महाराष्ट्र में कभी न घटे. चला, थैंक यू.